Hello, friends. Welcome to Amicus Law Academy. As usual, we are here with something new, the new criminal laws. IPC, CRPC, and the Indian Evidence Act are being repealed, are being changed. And it is the hot topic of the legal fraternity nowadays. तर हे नवीन क्रिमिनल लॉ बद्दल प्रत्येकाला आता काळजी पडलेली आहे की नवीन क्रिमिनल लॉ काय आहेत, त्याच्यामध्ये नवीन ऑफेन्सेस काय आहेत. वकिलांना काळजी ही आहे की आता प्रोसिजरमध्ये काय बदल होणार आहे, आता ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्याला ते कसे लागू होणार आहेत. पोलिसांना काळजी ही आहे की FIR आता कुठल्या लॉ खाली नोंदवायची आहे. असे अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत आणि हे लॉज जुलैमध्ये येऊ घातलेले आहेत, इम्प्लिमेंट होणार आहेत. तर आता लॉमॅन साठी हे गरजेचं झालेलं आहे प्रत्येकाला की या लॉज बद्दल जाणून घेणं. आणि यासाठीच आपण अकॅडमी तर्फे काही ओव्हरव्ह्यूज, काही शॉर्ट कोर्सेस वगैरे करायचा प्रयत्न केलेला आहे. आता हे लॉज ज्यावेळी 1 जुलैला लागू होणार आहेत त्यावेळी ऍक्च्युअल काही गोष्टी त्यावेळी उद्भवणार आहेत. प्रोसिज्युरल अडचणी काय आहेत यामध्ये, त्यातल्या काही गोष्टींचं इंटरप्रिटेशन नंतर हायकोर्टापर्यंत जाऊन होईल. तर आता हे सगळे लॉज एका अंडरस्टँडिंग लेवलवर आपल्याला माहीत करून घ्यायचे आहेत, ज्या योगे नंतर आपल्याला त्याच्या डेप्थमध्ये जाता येईल ज्यावेळी हे लॉ इम्प्लिमेंट होतील त्यावेळी. तर असा प्रयत्न, हे लॉ जाणून घेण्याचा प्रयत्न, डिटेलमध्ये न जाता काय चेंजेस आहेत, त्या चेंजेसचा काय परिणाम होऊ शकतो, यासाठी अकॅडमीने एक ओव्हरव्ह्यू डिझाईन केलेला आहे जो शॉर्ट असतो. 90 मिनिट्समध्ये नवीन लॉजमध्ये काय ढोबळमानाने चेंजेस झाले हे बघण्यासाठी. त्यानंतर हा जो शॉर्ट कोर्स आपण म्हणतो याला अंडरस्टँडिंग द न्यू क्रिमिनल लॉज, याच्यामध्ये 10 ते 12 तासांमध्ये आपण इफेक्टिव्हली जुने लॉजला नवीन लॉजचं कंपॅरिझन करून नवीन लॉजमध्ये काय ऑफेन्सेस आले, काय चेंजेस झाले हे बघणार आहोत. त्या चेंजेसचा परिणाम काय होऊ शकतो प्रोसिज्युरली. आणि ऍक्च्युअल इम्प्लिमेंट झाल्यानंतर हे लॉज जुलैमध्ये ज्यावेळी ऍक्च्युअल इम्प्लिमेंट होतील त्यावेळी आपण नवीन जे कायदे येणार आहेत, 3 सब्जेक्ट्स, CRPC, IPC आणि इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, याचे जे बदललेले नवीन 3 लॉज येणार आहेत त्याबद्दल एक फुल फ्लेज प्रोव्हिजन बाय प्रोव्हिजन अंडरस्टँड करून घेण्यासाठी जो फुल कोर्स घेणार आहे तो दॅट विल स्टार्ट इन द मंथ ऑफ जुलै. सो दीज आर द स्टेप्स विच अकॅडमी इज taking to understand the new laws. Now we'll see. तर हा जो लेक्चर आहे हा 10 ते 12 तासाची लेक्चर सिरीज जी आहे त्यामधला पहिला लेक्चर आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. यामध्ये आपण बघणार आहे की काय या नवीन लॉज मध्ये नाव काय बदललेलं आहे, डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन वगैरे काय आहे यावरच आपण बोलणार आहे. शॉर्ट इंट्रोडक्टरी लेक्चर आहे आणि आपण या सगळ्या 10 ते 12 तासाच्या या अंडरस्टँडिंग द न्यू लॉज या शॉर्ट लेक्चर सिरीज मध्ये काय काय आपण बघणार आहोत यासाठी हे इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. सो दिस इज अन इंट्रोडक्टरी लेक्चर. विल स्टार्ट. सी हिअर काय नवीन आलेलं आहे बघा. PNS, भारतीय न्याय संहिता, कोणाला रिप्लेस करतोय हा? इंडियन पिनल कोड. यातलं भारतीय आहे तसंच आहे, संहिता कोड आहे तसंच आहे, पिनलला काय म्हटलेलं आहे? न्याय म्हटलेलं आहे. म्हणजे काय होतं, आधी शिक्षा देण्यावर फोकस होता असं वाटतं. इंडियन पिनल कोड शिक्षा देण्यासाठी होता, तर हा न्याय करण्यासाठी आणलेला आहे आता. तर जस्टिस कुठंतरी नवीन लॉज मध्ये फोकस केलेला आहे असं दिसतो. भारतीय साक्ष अधिनियम, याचा भारतीय दंडविधान, भारतीय दंडविधान संहिता जनरली प्रोसिजरल कोडला म्हटलं जातं. देन भारतीय साक्ष अधिनियम, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, याचं काय होतं? भारतीय आय थिंक साक्षी पुरावा अधिनियम असं मराठी नाव होतं. याचं काय झालेलं आहे? भारतीय साक्ष अधिनियम, साक्ष एवढंच ठेवलेलं आहे. भारतीय पुरावा अधिनियम असतं तर जास्त योग्य झालं असतं असं वाटतं कधी कधी. बघू आता 1 जुलै नंतर काय काय
येतं आपल्या पुढे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. सो IPC इज चेंज टू भारतीय न्याय संहिता. BNS इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इज चेंज टू भारतीय साक्ष अधिनियम. आणि तिसरा जो लॉ आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता CRPC, द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर. फौजदारी प्रक्रिया संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता याचं भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आता प्रक्रियेवरून सुरक्षेवर फोकस केला, जसं इथं पिनलवरून न्यायावर फोकस केलेला आहे. तर थोडक्यात काय आहे, फेअर ट्रायल अँड जस्टिस असं जे म्हटलेलं आहे प्रत्येक ठिकाणी की नवीन कायद्यामध्ये काय फोकस केलेलं, तर फेअर ट्रायल अँड जस्टिस, सामान्य माणसासाठी जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न करणं आणि फेअर ट्रायल द्यायचा प्रयत्न करणं. सो दिस आर द न्यू लॉज, येऊ घातलेले न्यू लॉज हे आहेत. BNS, BSA अँड BNSS आता बोलायची आपल्याला सवय करून घ्यायला पाहिजे. डेट ऑफ असेंट, राष्ट्रपतींची याला मान्यता मिळालेली आहे का, तर 25 डिसेंबर 2023 डेट ऑफ असेंट मिळालेली आहे. आणि डेट ऑफ कमेन्समेंट ही सुद्धा नोटिफाय केलेली आहे. कसं होतं, बिल इंट्रोड्यूस होतं, त्याचा बिल पास होतं आणि ज्यावेळी राष्ट्रपती त्याला मान्यता देतात त्यावेळी तो कायदा बनतो, ऍक्ट होतो, बिलचा ऍक्ट होतो. आणि मग लागू कधी होतो, बऱ्याच लोकांना वाटत होतं की 25 डिसेंबर पासून कायदेच लागू झाले. बऱ्याचशा इन्क्वायरीज अशा होत्या की आता नवीन कायद्यानुसार FIR घ्यायची का, नवीन कायदा लागू होणार का. दॅट इज नॉट द थिंग. मग कायदे लागू कधी होतात, डेट ऑफ कमेन्समेंट वेगळी असते. इव्हन आपण इंडियन एव्हिडन्स ऍक्ट IPC ला सुद्धा बघितलं तर असंच आहे. तर याची प्रपोज डेट ऑफ कमेन्समेंट काय आहे, 1 जुलै 2024, म्हणजे अबाउट आता 1.5 महिना आहे याला असं आपल्याला म्हणता येईल. तर 1 जुलैला हे ऍक्च्युअल मध्ये लागू होणार आहेत. मग पेंडिंग कामांना हे लागू होणार आहेत का, नवीन कामांना लागू होणार आहेत वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण या लेक्चर सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत. सी द कंपॅरेटिव्ह इंडियन पिनल कोड 1860 इज भारतीय न्याय संहिता. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर इज भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. अँड इंडियन एव्हिडन्स ऍक्ट इज भारतीय साक्ष अधिनियम 2023. हे सगळे 2023 चे कायदे आहेत. नाउ व्हॉट इज द पर्पज ऑफ ऑल दीज लेक्चर सिरीज. हा जो अंडरस्टँडिंग न्यू क्रिमिनल लॉ आहे, जसं की मी म्हटलं की आता आपण अंडरस्टँड करून घेतोय, कारण प्रत्यक्ष इम्प्लिमेंट झाल्यानंतर वेगळ्या अडचणी असतील, वेगळे पॉइंट्स असणार आहेत, वेगवेगळे फायदे दिसून त्यावेळी येणार आहेत. आता आपण थोडक्यात काय करतोय, तर अँटिसिपेट करतोय की हा असा चेंज झालेला आहे, याचा असा इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे आता सुद्धा आपण डेप्थ लेवलला याच्यावर बोलणार नाही, पण समजून घेणार आहे की नवीन चेंजेस काय होणार आहेत. डेप्थ लेवलला आपण बोलणार आहे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन झाल्यानंतर. तर या लेक्चर सिरीज मध्ये जे काही आपण बोलणार आहोत ते कुणासाठी आहे. आता परवाच रत्नागिरी इथे माझं एक अवेअरनेस प्रोग्राम झाला पोलिसांसाठी. आता बऱ्याच ठिकाणी असे प्रोग्राम्स अरेंज करायचं सुरू आहे. काही स्टाफसाठी आहे, कोर्ट स्टाफसाठी आहे, काही लेक्चरर्ससाठी आहेत जे शिकवतात, CRPC शिकवतात, IPC शिकवतात. या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे. तर आमचा पर्पज हा आहे की अवेअरनेस, नवीन कायद्यांबद्दल एक अवेअरनेस, लॉमन आणि ॲज वेल ॲज लेमन यांना समजेल अशा प्रकारचे एक अवेअरनेस क्रिएट करणं. ज्युडिशियल ॲस्पिरंट्स, डिस्ट्रिक्ट जजची जी एक्झाम झाली परवा, फार महत्वाचा पॉईंट आहे. ज्युडिशियल एक्झाम जे द्यायला लागलेले आहेत त्यांना हे नवीन कायद्याबद्दल विचारलं जाईल का, तर डिटेल विचारलं जाणार नाही, इंट्रोडक्टरी लेवलवर विचारलं जाईल. जसं की JMFC मध्ये एसे असतो, एसे नवीन कायद्यावर विचारला जाऊ शकतो, तर एसे प्रिपेअर करून ठेवायचा आहे. डिस्ट्रिक्ट जज एक्झामिनेशन परवा जी झाली त्यामध्ये एक शॉर्ट क्वेश्चन विचारला गेला. तर कंपॅरेटिव्ह अनालिसिस, नवीन काय आलं याच्याबद्दल ज्युडिशियल एक्झाम, इव्हन UPSC एक्झाम मध्ये सुद्धा हे विचारलं जाणार आहे. कॉलेज स्टुडंट्स अँड टीचर्स, प्रॉसिक्युशन विंग, सगळ्यात महत्वाचा पार्ट तर इथं आहे प्रॉसिक्युशन विंग. कारण बर्डन सगळं काय आहे, सगळं क्रिमिनल लॉ मध्ये सगळं बर्डन ऑफ प्रूफ जो आहे प्रॉसिक्युशन विंगवर आहे. त्यामुळं सगळ्यात जास्त अभ्यास प्रॉसिक्युशन विंगला करायला लागणार आहे. पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन,
पहिला आघात कुठं होणार आहे? पहिल्यांदा ॲग्रीव्ड पर्सन जाणार आहे पोलीस स्टेशनमध्ये, FIR रजिस्टर कशी करायची इथपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे पहिला आघात जो आहे हा पोलीस ॲडमिनिस्ट्रेशनवर होणार आहे नवीन कायद्यांचा आणि कोर्ट स्टाफ. तर या सगळ्यांमध्ये थोडं अवेअरनेस निर्माण करणं या कायद्याचं, हा या अंडरस्टँडिंग द न्यू क्रिमिनल लॉ या कोर्सचा उद्देश आहे. सो इन धिस लेक्चर सिरीज व्हॉट वी आर गोइंग टू डिस्कस, द पॉइंट्स आर, सी, ऑब्जेक्ट, स्कीम अँड नेचर. तर जुने लॉ जे होते त्यांचा ऑब्जेक्ट काय होता, स्कीम काय होती, नेचर काय होती, यामध्ये फारसा फरक काही पडलेला नाही. त्यामुळे ऑब्जेक्ट, स्कीम आणि नेचर हे न्यू लॉ आणि जुने लॉ यांना बऱ्यापैकी लागू होणार आहे. मग ह्या नवीन लॉजमध्ये ऑब्जेक्ट काय दिलेलं आहे, जसं की फेअर ट्रायल हे सांगितलेलं होतं. त्यानंतर जस्टिस, फेअर ट्रायल, जस्टिस वगैरे हे जे सांगितलेलं होतं ते ऑब्जेक्ट, स्कीम आणि नेचर वी विल डिस्कस. वी विल ट्राय टू कम्पेअर ऑल्सो व्हॉट वॉज द नीड ऑफ न्यू लॉज, व्हॉट वॉज द नीड ऑफ न्यू लॉज. देन द नेक्स्ट पॉइंट वी विल डिस्कस इज व्हॉट वॉज द नीड, काय गरज होती न्यू लॉ आणायची, खरोखर गरज होती का हेही बघायला पाहिजे. तर काय गरज होती, मेजर चेंजेस काय आहेत, व्हॉट आर द मेजर चेंजेस, तर गरज काय होती, मग आणलं तर नवीन काय आणलेलं आहे, न्यू प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये काही असतील, नवीन कायदे काही असतील त्याच्यामध्ये, नवीन ऑफेन्सेस, नवीन प्रकारचे गुन्हे काही आहेत आणि नवीन प्रोसिजर काही आहे. हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत स्टेप बाय स्टेप ड्युरिंग दी अपकमिंग 10 to 11 hours. नाव आता जर असं म्हटलं की इंट्रोडक्टरी लेवलवर, या इंट्रोडक्टरी लेवलवर आपल्याला सहज कोणी विचारलं तर काय नवीन चेंजेस झालेले आहेत, तर नाव बदललेलं आहे आपल्याला माहिती आहे, फोकस फेअर ट्रायल आणि जस्टिसवर केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये फेअर ट्रायल आणि जस्टिसवर फोकस केलेला आहे. नवीन लॉजमध्ये काय चेंजेस आहेत, न्यू ऑफेन्सेस आलेले आहेत, जसं की मॉब लिंचिंग सारखा ऑफेन्स आलेला आहे, चेन स्नॅचिंग सारखा ऑफेन्स आलेला आहे, स्नॅचिंग सारखा ऑफेन्स आलेला आहे, नवीन इंट्रोड्यूस केलेला आहे. त्यानंतर अडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी, नवीन लॉज मध्ये काय केलेलं आहे बघा, अडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी, जसं की आता इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्स आणि डिजिटल इव्हिडन्स, हा अडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी पूर्ण इंडियन इव्हिडन्स ऍक्ट मध्ये जो आहे तो अजून अपडेट करून अजून थोडंसं त्याला इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सला देण्यासाठी इनेबलिंग प्रोव्हिजन्स याच्यामध्ये केलेले आहेत. देन ओमिशन ऑफ इररिलेव्हंट प्रोव्हिजन्स. नाउ व्हॉट इज द ओमिशन ऑफ इररिलेव्हंट प्रोव्हिजन्स, आपल्याला इंडियन इव्हिडन्स ऍक्ट मध्ये किंवा अगदी IPC मध्ये वगैरे क्वीन, इंग्लंड, ब्रिटन हे अशा प्रोव्हिजन्स बघायला मिळतात. ते सगळे काय केलेले आहेत, ते ओमिट केलेले आहेत. इंडियन इव्हिडन्स ऍक्ट मध्ये या जास्त होत्या प्रोव्हिजन्स, त्या ओमिट केलेल्या आहेत. म्हणजे टेक्नॉलॉजी अडॅप्ट केलेली आहे, जस्टिसवर फोकस केलेला आहे, काही नवीन ऑफेन्सेस केलेले आहेत, काही ओमिशन ऑफ इररिलेव्हंट प्रोव्हिजन्स सगळ्या काढून टाकलेल्या आहेत, साफसफाई केलेली आहे थोडक्यात. त्यानंतर अपडेटेड प्रोसिजर म्हणजे प्रोसिजर थोडीशी ॲज फार ॲज CRPC इज कन्सर्न, प्रोसिजर ही CRPC मध्ये आहे, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट मध्ये आहे. तर अपडेटेड प्रोसिजर यामध्ये झिरो FIR सारखा कन्सेप्ट आणलेला आहे. झिरो FIR कुठेही नोंदवली गेली तरी ते कन्सर्न पोलीस स्टेशनला जाईल आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होईल. हा जो हद्दीचा वाद व्हायचा पोलिसांमध्ये आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाला त्रास व्हायचा, ते आता काढून टाकलेलं आहे. असे काही प्रोसिजर्स आणलेले आहेत आणि काही अपडेटेड प्रोव्हिजन्स पण आणलेले आहेत. काही नवीन प्रोव्हिजन्स आणलेले आहेत, जसं की कम्युनिटी सर्व्हिस, म्हणजे रिफॉर्मेशनवर फोकस केलेला आहे. किरकोळ गुन्हे वगैरे केलेले असतील त्यामध्ये शिक्षा म्हणून समाजसेवा हे असं केलेलं आहे. त्यानंतर काही प्रोव्हिजन्स अपडेटेड केलेले आहेत, ते म्हणजे सेक्शन 510 जर आपण बघितला इंडियन पिनल कोड मधला तर किरकोळ दंड होता, त्याचा दंड वाढवलेला आहे. अशा अनेक काही ह्याच्यामध्ये दंड वाढवलेला आहे. आता 10 रुपये 100 रुपयाला काही रिलेव्हन्सी राहिलेली नाही, काही किंमतच राहिलेली नाहीये.
तर अशा गुन्ह्यांमध्ये दंड वाढवलेला आहे. महत्त्वाचा बदल मध्ये इथं फेअर ट्रायल आणि जस्टिसच्या बाबतीत असं म्हणता येईल की 156(3) ची ऑर्डर ज्यावेळी मॅजिस्ट्रेट साहेब करतात त्यावेळी आधी पोलिसांचं म्हणणं घ्यायची गरज नव्हती. आता त्यांच्या विरोधात ॲज गुड ॲज ही ऑर्डर जाते, कारण FIR पोलिसांनी घेतली नाही म्हणून कोर्टामध्ये अप्रोच झालेला आहे तो लिटिगंट, आणि पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करावं, FIR नोंदवून अशी ऑर्डर करताना का घेतली नाही हे एक म्हणणं घेणं त्यांचं हे नॅचरल जस्टिसवर आहे. तर याला आपण फेअर ट्रायल सारख्या काही प्रोव्हिजन्स याच्यामध्ये आलेले आहेत असं म्हणू शकतो. त्यानंतर हे जे ओमिशन ऑफ इरिलेव्हंट प्रोव्हिजन्स मध्ये जे कॉलोनियल रेफरन्सेस होते, लिहिताना किंवा इंटरव्ह्यू वगैरे मध्ये सांगताना कॉलोनियल रेफरन्सेस आर डिलीटेड असा जर शब्द वापरला तर जास्त इफेक्टिव्ह ठरतो. तर हे सगळे चेंजेस आहेत. यावर हे एक ढोबळमानानं मी सांगितलं की काय नवीन चेंजेस यामध्ये आलेले आहेत. तर हे सगळे प्रत्येक ऍक्ट मध्ये कुठं कुठं काय काय चेंजेस हे इंट्रोड्यूस झालेले आहेत ते आपण प्रत्येक ऍक्टच्या लेक्चरच्या वेळी बघू. सो टू एंड दिस इंट्रोडक्टरी लेक्चर, बरेचसे प्रश्न काय काय मला विचारले जातात त्याबद्दल आपण बघू की परत एकदा ज्युडिशियल एक्झामिनेशन्सचा प्रश्न येतो. ज्युडिशियल एक्झामिनेशन मध्ये प्री झाल्यानंतर मेन्समध्ये नवीन कायद्याबद्दल विचारलं जाईल का, इंटरव्ह्यू मध्ये विचारलं जाईल का वगैरे. या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की जोपर्यंत MPSCचं नोटिफिकेशन, एक्झाम नोटिफिकेशन मध्ये सिलेबसमध्ये नवीन कायदे येत नाहीत तोपर्यंत ऑफिशियली त्यांना विचारता येणार नाही. पण आपण जजच्या एक्झामला चाललोय म्हटल्यानंतर लिगल अवेअरनेस, करंट लिगल हा प्रकार आहेच आपल्याकडं, त्यामध्ये हे विचारलं जाईल. तर एक एसे तयार करून ठेवला पाहिजे कंपॅरेटिव्ह अनालिसिसचा प्रत्येक ज्युडिशियल ॲस्पिरंटने. इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा शॉर्ट मध्ये काय विचारलं जाईल, काय सांगता येईल याचे एक 50 FAQs तयार करून ठेवा की नवीन कायद्यावर काय विचारलं जाईल. ते इंटरव्ह्यूसाठी तयारी असणार आहे. बाकी फुल फ्लेज प्रोव्हिजन एक्सप्लेन करणं वगैरे हे नवीन कायद्यामधलं काही विचारलं जाणार नाही, पण 2 वाक्य त्याबद्दल आपल्याला माहिती मात्र असायला हवी. तर असा अभ्यास ज्युडिशियल ॲस्पिरंटसाठी अपेक्षित आहे. पोलीस हे विचारतात की आता नवीन FIR नोंदवायची आहे तर नवीन कायद्यामध्ये नोंदवायची का. जोपर्यंत इम्प्लिमेंट होणार नाही तोपर्यंत नवीन कायद्याच्या प्रमाणे आपल्याला प्रोसिजर फॉलो करायची नाही. त्यामुळे जोपर्यंत 1 जुलैला हे कायदे इम्प्लिमेंट ॲक्च्युअलमध्ये होणार नाही त्यानंतरच नवीन घटना जी घडेल त्याची FIR आपण नवीन पद्धतीनं करणार आहे. जे काही जुनं चालू आहे ते जुन्या कायद्याप्रमाणेच चालू राहणार आहे. फक्त नवीन गुन्हे नवीन कायद्याप्रमाणे गव्हर्न होतील, नवीन गुन्ह्याची FIR नवीन कायद्याप्रमाणे होईल. त्यानंतर ॲडव्होकेट्सनी आता काय करायला पाहिजे. बरेचसे ॲडव्होकेट्सही प्रश्न विचारतात आम्हाला काय करायला पाहिजे. क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्यांसाठी तर अपरिहार्य आहे की त्यांनी या कायद्याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. आणि जसं की मी सांगितलं आता हे कायदे आपण अंडरस्टँडिंग लेवलवर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. आता पोलीस ट्रेनिंग सुद्धा सुरू झालेले आहे, ज्याच्यामध्ये मलाही अनेक इन्व्हिटेशन्स आहेत की पोलिसांना नवीन कायद्याबद्दल अवेअरनेस करायचा आहे. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट लोकांनी सुद्धा जुने कायदे आणि नवीन कायदे याचा कंपॅरेटिव्ह अभ्यास, क्रिमिनल जे प्रॅक्टिस करतात त्यांनी डिटेलमध्ये अभ्यास करायलाही काही हरकत नाही आहे या गोष्टींचा. आता प्रश्न हा आहे, हे माझं आता सजेशन आहे की नवीन कायदे काय आहेत, चेरी ऑन द केक आपण म्हणूया. केक आहे आणि त्याच्यावर चेरी लावलेली आहे अजून चांगले करण्यासाठी. पूर्ण ताट आहे त्याच्यामध्ये काहीतरी नवीन एक स्वीट डिश दिलेली आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याजवळ ताट पण असायलाच पाहिजे, तर त्या स्वीट डिश खाल्ल्यानंतर आपलं पोट भरणार आहे. ताटच नाही, नुसतंच स्वीट डिश खाऊन काय उपयोग नाही. त्यामुळं ही एक संधी आहे आपल्याला परत एकदा जुने कायदे, जुन्या प्रोव्हिजन्स समजून घेण्याची. त्यामुळं माझं अपील असं आहे की ओव्हरऑल या 3 कायद्याचा अभ्यास करण्यासाठी या संधीचा आपल्याला लाभ घेतला पाहिजे. दुसरं एक असं आहे की काही लोक खूप घाबरलेले आहेत. काही क्रिमिनल प्रॅक्टिशनर इतके घाबरलेले आहेत की आता प्रॅक्टिसचं काय होणार माझ्या, इथपर्यंत घाबरलेले आहेत. तर असं काही नाहीये. खूप काही फार मोठा बदल केलेला नाहीये. जुने कायदे ज्यांना माहिती आहेत त्यांना नवीन कायदे समजून घेणं फारसं अवघड नाही. तर हे सगळा प्रयत्न आपण या कोर्समधून सुद्धा करणार आहे. अंडरस्टँडिंग द क्रिमिनल लॉ या कोर्समधून हा प्रयत्न करणार आहे की नवीन कायद्याचा इफेक्ट काय प्रॅक्टिसवर पण होणार आहे. आणि जसं की मी सांगितलं त्याप्रमाणे परत एकदा मी थांबताना ही अपील करतो की नवीन कायद्याचा बदल समजून घ्यायच्या आधी जुने कायदे परत एकदा अभ्यासा आणि तरच आपल्याला कळणार आहे. केकच नाही आपल्याला तर चेरीचा काही उपयोग होणार नाही. तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं केकलाही टच करणार आहे
आणि चेरी काय आहे याचा सुद्धा अभ्यास करणार आहे. सो आय स्टॉप हिअर आणि पुढील लेक्चरमध्ये आपण बघूया की हे सगळं जे काही आता हे इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये आपण जे काही बोललो की पुढे काय करणार आहोत काय नाही हे सगळं डिस्कशन आपण आता करत राहणार आहोत. सो टिल देन गुड डे अँड गुड बाय. आणि प्रत्येकाने या आपण डिस्कशनच्या दरम्यान जुने कायदे आणि नवीन कायदे याचे टेक्स्ट आपल्याजवळ जर ठेवले तर जास्त इफेक्टिव्हली हे आपल्याला समजून घेता येईल. सो आय स्टॉप हिअर. गुड डे अँड गुड बाय.